नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आज आपण आपली मंथनची सिरीज चौथीतली आपण काय करतोय, कंटिन्यू करतोय. तुमचा जास्तही वेळ न घालवता लवकरात लवकर आपण काय करूयात, दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करूयात. पहिला चॅप्टर व स्वाध्याय पहिला जर तुम्ही बघितला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला व्हिजिट करायचं आहे आणि तिथून पहिला चॅप्टर आणि पहिला स्वाध्याय बघून घ्यायचा आहे. जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर बघा, दुसरा चॅप्टर आहे 5 अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहेत. फक्त तुमचं काम एकच असेल की व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचं आणि तुमच्या वर्गमित्रांना शेअर करायचं. चला तर बघूयात. बघा, 5 अंकांच्या संख्यांचे लेखन व वाचन. आता 5 अंकी म्हणजे काय? 5, 8, 3, 7, 6 म्हणजे हे किती झालेत? 5 अंक. तर 5 अंक वाचायचे कसे व लिहायचे कसं हे आपण आज शिकणार आहोत. तर लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. 5 अंक तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर मी 5च मिनिटात तुम्हाला समजून सांगू शकतो की हे कशा प्रकारे आहेत. पहिले अगोदर बघूयात तुम्हाला दिलेले आहेत काय. आता 5 अंक दिलेले आहेत. काय लिहिलं होतं मी? 5, 8, 7, 6, 3 असं. तर बघा, जो पहिला अंक असतो तो असतो एकक, दुसरा असतो दशक, तिसरा असतो शतक. म्हणजे याचा काय, सर्वात अगोदर तुम्ही जर एक्सपांडेड फॉर्म नसेल शिकले तर माझ्या चॅनलला जाऊन बेसिक मॅथची सिरीज आहे ते बघून घ्या, एक्सपांडेड फॉर्म काय असतो. आता तुम्हाला सर्वात अगोदर मी काय करतो, याचा एक्सपांडेड फॉर्म सांगतो. इथे जागा कमी असल्यामुळे थोडंसं छोटं लिहिणार मी. 5, 7, 6, 8, 3 असं जर असेल तर 3ची व्हॅल्यू काय असेल? 3. 8ची असेल 80, 6ची असेल 600, 7ची असेल 7000 आणि 5ची असेल 50,000. म्हणजे काय की हा कोणत्या स्थानावर आहे? एकक स्थानावर, म्हणजे युनिट प्लेसवर. हा कोणत्या स्थानावर आहे? दशक. हा आहे शतक. शतक म्हणजे काय? 6 गुणिले 100. दशक म्हणजे काय? 8 गुणिले 10. 3 एकक म्हणजे काय? 3 गुणिले 1. हजार म्हणजे काय? 7 गुणिले 1000. आणि 10,000 म्हणजे काय? 5 गुणिले 10,000. अशा प्रकारे काय होणार आहेत? एकक, दशक, शतक. जर तुम्ही वहीन पुस्तक घेऊन बसलेले नसताल तर नोट्स काढा लवकरात लवकर. आपण पूर्ण चॅप्टर ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. तुमचं पूर्ण पुस्तकातलं मॅथ्स याच्यात कव्हर करून घेणार आहोत. हे कळालं सर्वांना? एकदम व्यवस्थितरित्या सोप्या पद्धतीने सर्व काही दिलेलं आहेत. ह्याच्यात काहीही तुम्हाला अडचण येणार नाही. आता याच्यात तुम्ही व्यवस्थितरित्या बघायचं आहे की एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे 10,000 पर्यंत 5 अंकी नंबर आपल्याला येत असतात. आता ते लिहायचे कसे, आपल्याला पुस्तकात काय काय दिले हे सर्व आपण व्यवस्थितरित्या बघूयात. संख्यांचे वाचन व लेखन व्यवस्थित पद्धतीने करायचे. इथे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर सर्व काही व्यवस्थित समजून सांगतो. फक्त लक्ष द्यायचं आहे. हे तुमचं पुस्तकच आहे. पूर्ण पुस्तकाचीच PDF आपण घेतलेली आहेत. आता गट नेहमी लक्षात ठेवायचे. 48 काय आहेत? 1000 आणि 3 अंकी वाचन. 3 अंकी वाचन म्हणजे हे काय? 213. काय आहे? 213 आपण काय म्हणतोय? कारण की 2 म्हणजे काय? 200 आणि 13 म्हणजे काय? 10 + 3 = 13 म्हणजे 213. याच्यात जर लिहायचं आपल्याला 3 एकक स्थानावर, 10 दशक स्थानावर. आता ही काय झाली? याची फेस व्हॅल्यू झाली. फेस व्हॅल्यू म्हणजे काय की जशीच तशी किंमत. जर याची मी प्लेस व्हॅल्यू विचारली, स्थानिक किंमत विचारली, तर याची येईल 3, याची येईल 10 आणि याची येईल 200. हे शतक. आता 8,000, मग 8,000ची काय येणार आहेत हे तुम्ही मला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचं. आणि 10,000 म्हणजे काय? 4 गुणिले काय? 10,000 म्हणजे काय येणार आहेत? 40,000. कळालं? किमती एकदम सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत. कशा कशा आपल्याला काय काय शोधायचे आहेत. व्यवस्थितरित्या याच्याकडे लक्ष द्यायचं आहे फक्त. आता हे पण तसंच आहे. 10,000, 1000. आता बघा, तुम्हाला जर एखादी किंमत सांगितली, आता इथे काय दिलंय तुम्हाला लिहायचं आहे काय? 30,002. 30,002. तर हे सर्व विसरून जायचं आहे. फक्त लक्षात द्या की युनिट, टेन्स, 100, 1000 आणि 10,000 म्हणजे काय? एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. बरोबर? तर आता काय दिले? 30,000 म्हणजे काय? 3 गुणिले 10,000 म्हणजे काय? 30,000. आणि काय दिलेले? 2 म्हणजे काय? 200 दिलेले का 20 दिलेले? काहीच नाही, फक्त काय दिलेले? 2. मग 30,000 जे काही मध्ये दिलेलं नाही तिथे काय करायचं? 0 द्यायचे. म्हणजे 30,002
हे कसं आहे अशा पद्धतीने लिहायचं. एकदम सोपं आहे. तुम्हाला खूप सारे प्रॅक्टिसला पण क्वेश्चन्स देईल व्यवस्थितरित्या, फक्त आपल्याकडं लक्ष द्यायचं आहे. आता ह्या चॅप्टरचा थोडासा अवघड पार्ट म्हणजे काय, अवघड नाही, मी असल्यावर तुम्हाला हाही सोपा जाणार आहेत, पण थोडासा डिफिकल्ट जाणारा मुलांना पार्ट म्हणजे काय हा. आता याच्यात आपल्याला खूप अवघड जात राहतात. आपल्याला बघा, आपण जर कोणी आपल्याला घरी विचारलं टाईम काय झाला, तर आपण काय म्हणत असतो 2:30 आले. कोणी म्हणतात 2:30 झाले, कोणी म्हणते 2:30 झाले. याला असं म्हणत नाही, याला म्हणतात 2:30 वाजले. आता 1:15, 1:45, याला काय काय म्हणतात हे सगळं आपण इथे बघणार. आता पाव, पाव म्हणजे काय 25. लक्षात ठेवायचं, पाव म्हणजे काय 100चा 1/4. 1/4 म्हणजे 1/4 भाग म्हणजे काय 25. अर्धा म्हणजे माहिती आहे 50. आता हे 1000 मध्ये जर घेतले, 1000चा जर 1/4 भाग घेतला तर 250 येणार. 100चा जर 1/4 भाग घेतला तर काय येणार आहे 25. तसंच 1000 आणि शेकडा म्हणजे 100 आणि 1000चा आपल्याला गॅप दिला. 100चा काय 50 आणि याचा काय 500. आता पाऊन म्हणजे लक्षात ठेवायचं, पाऊनमध्ये कन्फ्युजन होतो आपण. पाव म्हणजे काय पाव, पाव छोटा राहतो ना, मग पाव म्हणजे काय की 25 आणि 250. पण पाऊन म्हणजे काय 75 आणि हे काय 750. कळालं. आता सव्वा, सव्वा म्हणजे काय की 100 + अर्धा, 100 + 1/4 भाग म्हणजे काय सव्वा म्हणजे 125 आणि हे काय होईल 1000 मध्ये हे काय होईल 1250. तसंच दीड, दीड म्हणजे काय, आता हे एवढा जर कॉलम तुम्हाला लक्षात आला की त्याचाच याला हे जोडलेलं आहे, याला हे जोडलेलं आहे, याला हे जोडलेलं आहे. कळालं. हे लक्षात ठेवायचं. सव्वा म्हणजे काय 125 आणि इथं काय 1250. आता हे काय आहेत 3:45. 3:45 म्हणजे काय 3 वाजून जर 45 आले तर आपण काय म्हणतो 3:45 म्हणजे काय 375. हे तुम्हाला उदाहरणं दिले आहेत सर्व. कळालं. हे पण तसंच आहे, तुम्हाला सर्व खाली उदाहरणं दिलेले आहेत की काय 4,05,007 आणि 45,307. 45307. 45307 हे काय आहेत याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याच्यामधून आपल्याला शोधायचं काय की बरोबर कोणतं आहे. आता हे काय आहेत 45,000, 45 काय आहेत 1000 आणि 307 म्हणजे 45,307. हा 2 नंबरचा ऑप्शन काय होणार आहे बरोबर. आता 4 लक्ष, लक्ष म्हणजे हे ऑप्शन कटलं. 45307. आता 45307. आता हे पण काय 45307. याचा 3ही ऑप्शन येऊ शकतात. पर्याय क्रमांक 3 दिलेले आहेत 45,000. हे आकड्यांमध्ये दिलेले आहेत, पण आपल्याला काय करायचं आहे इथे काय करायचं आहे वाचून दाखवायचं आहे कसं लिहितात. 4,053,7. आता 4,053,7 हे पण याचं होणार नाही. मग याचं परफेक्ट उत्तर आपलं काय होणार आहे सेकंड नंबर. कळालं. व्यवस्थितरित्या कळालं तुम्हाला काय याचा आन्सर आहे. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत. आता हे पण एक एक्झाम्पल दिलेले आहेत, हे एक्झाम्पल पण तशाच प्रकारे आहेत. व्यवस्थित लक्ष द्यायचे. 70,099. 70,099 कसं 70,000 हे 77,000 आहेत, हे 70,990 आहे, 70,909 आहेत आणि 70,099 हे आहेत. वाचायचं शिकायचं फक्त कशा प्रकारे वाचायचं. कळालं. आता त्याच्यानंतर व्यवसाय क्रमांक 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि लवकरात लवकर चॅनलवर राहायचं आहे. आपण व्यवस्थितरित्या पूर्ण तुमचं बुक याच्यात कव्हर करून घेणार आहोत. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की शेअर करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा, म्हणजे कसं दुसरा व्हिडिओ आल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. थँक्यू.